राधिकाला पटवूनच द्यावं लागेल की तिनं माझ्याबरोबर येणं कसं चुकीचं आहे. आई बाबा यायच्या आत तिची समजूत काढायला हवी. राधिका, आ काय ग, काय करतेस आज नाश्त्याला? अहो काय नाही, तुमच्यासाठी पोहे करत होते. खा. अरे वा 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 वा, तुझ्या हातच्या जेवणाची सर ना दुसऱ्या कुणाच्याही हाताला नाही हं? आज तर एकदम तारीफ करून राहिले. आ काय झालंय काय? अगं नाही होणार काय, जे खरंय ते सांगतोय. आणि आता इथे आहे तर सगळं हे खाता येत आहे ना. परदेशात गेल्यावर काय मिळणार आहे? काहून नाही मिळणार? काहून काय काहून, आता सिंगापूरला येशील तेव्हा कळेलच ना तुला. काय कळेल? हेच की हे असं भारतीय स्वादिष्ट जेवण तिथे कुठे मिळणार ना आपल्याला. आ हे काय बोलत राहिले? काहून नाही मिळणार? अगं तिथे कुठे असलं जेवण मिळणार आहे, तिथे सगळे इतर पदार्थ ना. म्हणजे आता सिंगापूरला काय मिळणार म्हणजे ते काय सिंगापुरियन चिली क्रॅब, लॉबस्टर, चिकन चाव म्याव हे असलंच सगळं मिळतं. म्हणजे हे सगळं नॉनव्हेज आहे का? हो, प्युअर नॉनव्हेज. म्हणजे हे आपल्यासारखं पोळी भाजी असं काही मिळत नाही का तिथे? मिळतं ना. काय? ब्रेड, फक्त ब्रेड. 5-7 दिवस काय मी फक्त ब्रेडच खाऊ का? तेच तर राधिका. नाही मी तुला खरंच सांगतो, गेले 2-3 दिवस माझ्या डोक्यात हाच विचार आहे की तिथे हे असले पदार्थ मिळतात सगळे, तर एक वेळ मी खाईन ग, मला सवय आहे. आणि प्रश्न 5-7 दिवसांचा आहे. पण तुझं काय? नाही तू कसं मॅनेज करशील हे सगळं? तुझी खाण्यापिण्याची आबाळ नाही का होणार? नाही, काही आबाळ होणार नाही. तुम्ही आहात ना माझ्या बरोबर, तुम्ही बरोबर मला चांगलं खायला आणून द्या. अथर्व, अथर्व झालं का तुझं? चल ये बरं, दूध बिस्किट खायचंय ना तुला, ये लवकर. अरे यार ही पण ना काही समजूनच नाही घेते. अथर्व, ना चल बरं चल, सारखं काय तुला हाताला धरून घेऊन यायला लागतं. चल बस बरं. नाही राधिका मी काय म्हणतो, तू म्हणतेस मी सगळं मॅनेज करून देईन वगैरे, पण कसं शक्य होणार आहे मला? काहून नाही होणार? काहून काय, कॉन्फरन्स आहे माझी, विसरलीस का? तुम्ही काय दिवस रात्र कामच करत बसणार आहे का? आता कॉन्फरन्सचा काय भरोसा? आणि तुला माहिती का सिंगापूरचे लोक भयंकर काटेकोर असतात, वक्तशीर. म्हणजे एकदा मीटिंग कॉन्फरन्सला आत गेलं की काही भानच राहत नाही ग. परत टाइम डिफरन्स पण आहे ना, तर कसं काही भरोसाच नाही कशाचा. म्हणजे तू नाहीतर नुसतीच हॉटेलला बसून कंटाळशील ना, बोर होशील. बोर काहून होईल? मग आता काय ग, दिवसभर मी कॉन्फरन्सला म्हणल्यानंतर म्हणजे बघ हा राधिका, मला तुला न्यायला काही प्रॉब्लेम नाहीये, पण आता तुझीच सगळी आबाळ होईल आणि मला कळत नाही. बाकी तू बघ म्हणजे काय होणार नाही. बाबा तुम्ही ना सुनबाई तिथे बोर होणार नाही, तिच्या खाण्यापिण्याचे तिथे आबाळ होणार. नाही बाबा, ते सांगून राहिले का तिथे फक्त नॉनव्हेजच मिळतं, आपलं साधं असं व्हेज मिळतच नाही म्हणून. याला कुठे माहिती आहे. मी तुला सांगतो काय सुनबाई, सिंगापूरमध्ये लिटिल इंडिया म्हणून एक जागा आहे, तिथे अगदी भारतीय संस्कृतीचं जेवण मिळतं. म्हणजे पोळी भाजी मिळेल ना तिथे? हा आणि राहिला प्रश्न हिच्या बोर होण्याचा, मी तुला एक आयडिया सांगतो. तू जेव्हा कॉन्फरन्सला जाशील ना, तर सुनबाईला एक कार करून दे. ती कारने दिवसभर सिंगापूर फिरत राहील. आणि तू मोकळा झाला, तुझी कॉन्फरन्स संपली, तर मग तू हिला फोन करायचा, ती तुला पिकअप करेल आणि मग दोघेही मिळून सिंगापूर फिरायचं. आणि सुनबाई दिवसभर तू काय काय बघितलं ना हे सगळं याला सांगायचं. हो खरंच आपण असं करूया. हो पण बाबा तुम्हाला हे सगळं अरे कसं म्हणजे काय, स्मार्टफोन. अरे तुझा बाप सगळं काही शिकला, इंटरनेट वरून सगळी माहिती काढली, कळलं? ते सांगतोय गुरु, बाप आहे तुझा आणि बाप हा बापच असतो, कळलं? चल सुनबाई येतो मी कळलं. बाबा हा थांबा, काय? पिशवी देते. अरे हो, भाजी आणायची नाही? हो बाबा, 4 लिंबा आणा, थोडस सांबार घेऊन या बरं. आणि काही भाजी मिळते का
2-3 दिवसासाठी बघा ना जरा. चालेल हा? चालेल हा. हं? तर गुरु येतो. हा अथर्व खातोय का तू? हा? काय करू आता? शनाया बरोबर जाण्याचा प्लॅन केला होता, आता राधिका बरोबर जायला लागणार बहुतेक. आणि अभ्यास केला का? सांगायचंच राहिलं. काल रेवती भेटली होती, ती सांगत होती का भक्ती मॅडम अथर्वची तक्रार करून राहिल्या. मॅथ्स होमवर्क करतच नाही म्हणे तो. तुम्ही जरा बघता का? मी कालच अथर्वला सांगितलंय बाबा घेतील अभ्यास म्हणून. थोडा वेळ. ठीक आहे, आता मी काय अभ्यास घेणार आहे? अहो, असं काहून करता? परत आपण सिंगापूरला गेलो की याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल ना. बघता का जरा? थोडा वेळ. हा ठीक आहे, बघतो. बर. अथर्व, होमवर्क केलायस ना तू काल? हा? नक्की केलायस? हो, नक्की ना? बाबांना दाखव बरं जरा. हा हा, मी बघतो ना, त्याचं होमवर्कचं पण बघतो, केलंय की नाही ते. तू निघालीस ऑफिसला? हो मग तू मला सांगत पण नाहीस यार. किती वेळ बघतेस काल रात्रीपासून. काही झालंय का? तुला सांगून काय होतं ते बघितलंय मी. मला नाही बोलायचं तुझ्याशी. मला सांगून काय होतं म्हणजे? काही झालंय का? ओके फाईन. मी ना तुला सांगणार नव्हते, मी म्हणून तुझ्याशी बोलत नाहीये कालपासून. मी तुला एकटीला सांगितलं होतं सिंगापूरच्या ट्रिप बद्दल आणि तू सगळ्यांना जाऊन सांगितलेस. का असं केलंस या ऋषी? अरे हॅलो, तू बरी आहेस ना सनाया? मी कशाला जाऊन सांगेन सगळ्यांना? तू काय बोलतेस मला कळत नाहीये, नीट सांग. काय खोटं बोलतेस यार. तूच सांगितलंयस सगळ्यांना, कारण तुला एकटीला माहिती होतं आणि आता सगळ्यांना माहितीये. इव्हन गॅरीच्या आई वडिलांना पण माहितीये. आय डोंट. एक मिनिट, ते महत्वाचं नाहीये. गॅरीच्या आई बाबांना हे कळले की तुम्ही दोघं जाताय. अगं नाही, त्यांना हे कळलंय की गॅरी सिंगापूरला चाललाय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तू राधिकाला सोबत घेऊन जा. ऋषी, काय यार हसते काय तू? इथे प्रॉब्लेम चालू आहेत यार. माझी ट्रिप कॅन्सल होईल, तुला कळत नाहीये का? हो ठीक आहे, पण मी दुसरं काय करू तूच सांग. तुमच्या दोघांचे प्रॉब्लेम संपतात का ग? एक झाला की दुसरा. आणि हो, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी कोणालाही काही सांगितलेलं नाही. मग तू 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 सॅमला सांगितलंस का? सॅमला? मी? हा? अरे मी कशाला सांगू यार? मी ना तुझ्यासारखी नाहीये, मला कळतं कुठे काय बोलायचं असतं ते. कोणी सांगितलं असेल यार? हा, एक मिनिट. तू मला हे सांगण्याकरता ऑफिस मधनं फोन केला होतास, राईट? हा. मग हे सांगताना कोणीतरी ऐकलं असेल तिथून. रघु? हा, मे बी. नाही, पण त्याला काहीच नाही कळणार मी काय बोलत होते ते. समिधा. सॅम,